हॅलो, नमस्ते, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. आज आता अख्खा दिवस कामात जाणार आहे माझा, कारण काल आम्ही बाहेर गेलो होतो. शॉपिंग करायची होती गणपतीची, जे काय लागणार आहे ते डेकोरेशन असेल किंवा काही. तर एक तर तुम्हाला माहिती आहे नरेंद्रच्या हाताचं असं आहे. तर आमचा प्लॅन असं चालला होता की यावर्षी बसूयात की पुढच्या वर्षी आपण प्लॅन करूयात. कारण का की राजनंदिनी पण आहे, नरेंद्रचं पण असं आहे. आणि एक मेन टेन्शन होतं की कुठे काही राजनंदिनीने ओढलं तर मूर्तीला दुखापत होऊ नये. ही कुठेही माहीत नसतं ना. आता ऑब्व्हियसली मी जेवण करत असेल तर इथे कंटिन्युअसली लक्ष नाही देऊ शकत तिच्याकडे. तर कुठे काहीतरी ओढेल, मूर्तीला काहीतरी दुखापत होईल किंवा हे असं नको होतं मला. त्यामुळे विचार चालला होता की काय करावं, करूयात की नको यावर्षी. परत नरेंद्रचं पण असं हाताचं, त्याच्यामुळे काय आहे बाबू, थांब 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 थांब, नंतर नंतर नंतर. अगं खेळ ना, तू खेळ ना. कॅमेरा हलतोय बाळा. अगं नको ग, नको ग, नको नको, मी मार दे ना तुला. खेळ, इकडे बसून खेळ तुझं तू. तर नरेंद्रचं पण असं आहे, माहितीच आहे तुम्हाला, हाताचं. आणि सगळी कामं झाली पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. मम्मीचं पण हेच मत होतं आमचे की करणार आहेस तर सगळं व्यवस्थित करायचं, कुठेही देवाला असं काय हे झालं नाही पाहिजेत की म्हणजे व्यवस्थित होत आहेत सगळं. तर मग राजनंदिनी मार देऊ तुला, मार देऊ तुला. काय 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 करायचं तुला, बंद करते थांब. तर हे असं सगळं असतं. तर नरेंद्रचं तर तुम्हाला माहितीच आहे की एका हाताने किती काय काय करणार माणूस. बाहेरनं ओझं वगैरे आणायचं, आता सामान वगैरे सगळं लागणार, डेकोरेशन असू देत किंवा मग घरी म्हणजे आपण नैवेद्याला वगैरे हे सगळं करतो, काही ना काहीतरी साहित्य लागतं. मग ही जर नसती तर मी ऑब्व्हियसली जाऊन आणलं असतं, किंवा हिला घ्यायला कोणी घरी असतं तरी सुद्धा मी जाऊन करू शकले असते. पण हा सगळ्याच गोंधळ, त्यात पाऊस वगैरे आहे. म्हणून मग एक वेळेस असं मनात विचार येत होता की नको करूयात, पुढच्या वर्षीपासून करूयात. पण आणि म्हणलं की नाही, प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी अडचणी येतच जातात, पण त्यातनं आपण मार्क काढले पाहिजेत. आणि म्हणून फायनली विचार केला आणि ठरवलं की करायचंच, काहीही करून करूयात आता. मग आता मी अरेंजमेंट चेंज केली आहे. हा जो सोफा आहे ना, तर तो इकडे होता, आणि तो 2 सीटर जो आहे, 2 सीटर म्हणजे नावाला 2 सीटर आहे, तशी 3 माणसं बसू शकतात, तर तो इकडे होता. तर मग आम्ही थोडीशी त्याची हे चेंज केली. आणि बरोबर मध्ये आता जिथं आमची सत्यनारायणची पूजा तुम्ही बघितली असेल तर तिथेच बरोबर हा टेबल ठेवलाय, जो काल नवीन आणलाय आम्ही, इथे ठेवलाय हा टेबल. तर काल घेऊन आले. ऍक्च्युली मला गरजेचाच होता एक टेबल, मला बनवून घ्यायचा होता. पण आता हे देवाच्या निमित्ताने आणणं झालं, कारण मला काही ना काही ते शूटसाठी वगैरे लागतं. आणि त्यासाठी असं एक प्लेन सरफेस हवा होता मला, म्हणून मग घ्यायचा होता. तर देवाच्या निमित्ताने तो आता आलायच घरी. मग काल संध्याकाळी आम्ही गेलो होतो, काय काय जे लागणार होतं ते घेतलं, देवासाठीचं वगैरे साहित्य, धूप वगैरे सगळं म्हणजे ऑलरेडी आहे, पण थोडं वेगळं अजून घेतलं. मग या छोट्या छोट्या गोष्टी, मग वस्त्र असेल, सोबत मग स्वतःची पण शॉपिंग. महाद्वार रोडला गेलं तर स्वतःची शॉपिंग तर ऑब्व्हियसली केलीच पाहिजे. मग क्लिप्स वगैरे मला बरेच दिवस घ्यायच्या होत्या, त्या सुद्धा मी घेतल्या. त्याचं खूप काही मोठ्याने असं नाही करणार, थोडक्यात करणार आहे, पण छोटंसं छान करायचं ठरवलं आहे मी. मेन महत्वाचं आहे की हिच्या हाताला काही नाही पोचलं पाहिजे, आणि जेणेकरून म्हणजे एकंदरीत काय प्रॉब्लेम नाही क्रिएट केला पाहिजे तिने, असं काहीतरी करायचंय. तर आता सगळ्यात आधी जाऊन सँडविचेस बनवणार आहे आता मी खायला. त्याच्यानंतर डेकोरेशनचं तर संध्याकाळीच होईल ऑब्व्हियसली, बाकी थोडंफार साहित्य अजून आणायचं आहे. आणि चला आता आधी सँडविचेस बनवून घेते. काल येताना हा सँडविच ब्रेड आणला होता, पण तो आता त्याच्यामध्ये काहीतरी नरेंद्रने ठेवलं होतं, त्यामुळे तो दबला गेलाय आता जरासा. आणि मी ना परवा असं विचार केला की यार, माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्सच नाही आले अजिबात, किती दिवस झाले. म्हणजे जस्ट असं म्हणलं मी आदल्या दिवशी की पिंपल्सच नाहीत माझ्या चेहऱ्यावरती अजिबातच. म्हणजे आधी किती यायचे, आता अजिबातच यायचे बंद झालेत, येतच नाहीत, असं तसं माझा विचार चालू होता. नेक्स्ट डेला म्हणजे हा पिंपल आला, आणि एक्झॅक्टली या साईडला. माझं नेहमीच असे की या साईडला पिंपल आला तर एक्झॅक्टली त्याच पॉइंटला ह्या साईडला पण येतो. इथे आला तर इथे येतो, इथे आला तर इथे येतो. काय त्याचं गणित माहित नाही, पण ते होतच. आता हे नेमकं सणावाराचं हे असं चेहऱ्यावरती छान पिंपल्स आलेले आहेत, आणि ते थोडेसे मी त्याला
केल्यामुळे ते थोडेसे दुखावले गेले आणि त्याच्यावरती मला काही अप्लाय पण नाही करता येते. म्हणलं की असू देत, राहू देत. ओके, तर मी आता बनवायला घेतले सँडविचेस आणि नरेंद्र पण आलेले आहेत. म्हणलं बरं झालं, चला ते काही साहित्य आणायचं होतं तर ते घेऊन आले होते आता. आणि इथे कांदा कट करते. बाकीची तयारी ऑलमोस्ट झाली आहे. राजनंदिनीसाठी वॉफल पण बनवणार आहे मी. पाव तर हा आणलेला आहे, जरासा मोठा आहे पाव हा. ऍक्च्युली मध्ये जे बाहेर आपण खातो ना तर त्यांचे सँडविच मेकर मोठे असतात ना ते भरपूर, तर नरेंद्रांनी त्या हिशोबाने आणलेत. सो मी आता कट करून यूज करणार आहे हा. चलो, तर थोडी तयारी करून घेते. तर आता सँडविचची एक भाजी बनवते. भाजी म्हणजे फिलिंग जे आतलं असतं ना तर ते एक इथे आमच्या इथे एक सँडविचचा गाडा आहे, तर तिथे ना खूप छान एक असतं. आणि मी नरेंद्रनं एक 8 दिवसापूर्वी आणायला सांगितलं, तर त्यांनी ते सोडून दुसरंच आणलं. मग म्हटलं की चला आता कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही. जेव्हा कधी सँडविच खायचं मन होईल तेव्हा घरच्या घरी बनवू शकते. आणि आता ते फिलिंग बनवून घेते मी त्याचं. सँडविच मधला फिलिंग जे आहे तर ते बनवून झालंय. आता सँडविचेस बनवायला घेऊयात मस्त. हा सँडविच ब्रेड मोठावाला आणलेला होता त्यामुळे अवघड झालंय थोडं, म्हणून मी याच्या कडा कट करून घेते. कारण आपलं सँडविच मेकर काय ते गाड्यावरती मोठं असतं तसं नाही आहे, घरगुतीवाला आहे. त्यामुळे आपल्याला थोडी साईज छोटी हवी होती सँडविच ब्रेडची. दोन बनवून झाले, खाऊन पण झाले, फटाकनं संपले सुद्धा. आता मी अजून दुसरी बॅच बनवते. आता मी एक हे बनवायला ठेवलंय, जामवाला जे टोस्ट असतं ना तर ते बनवायला ठेवलंय. कारण मला ते प्रचंड आवडतं जामवाला टोस्ट, लहानपणी खाल्लेलं. जेव्हा एखादी रेसिपी शूट करायची असते ना इतका पसारा होतो, इतका पसारा, बापरे. इथे पाहू शकता हा पसारा माझा सगळा. आता ही भांडी मला ऍक्च्युली आधी लावायची होती पण हे करणं अर्जंट होतं आता, म्हणून हे राहिलंय. आता आधी पेट पूजा करणार, त्याच्यानंतर थोडा वेळ बसणार मी 10-15 मिनिटं, कारण मी बराच वेळ झाला उभी आहे. आणि त्यानंतर सगळ्यात आधी हे क्लीन करून पूर्ण किचन पुन्हा एकदा, आता काल एकदा केलं होतं पण आता मेन सगळ्या डब्यांमध्ये जे काही एक्स्ट्रा सामान होतं तर ते भरायचं आहे. आणि मग किचन कट्टा आवरून मग बाकीची सगळी कामं अजून आवरायची, तर संध्याकाळी डेकोरेशन करायचं आहे. असं बरंचसं काम शिल्लक आहे. सो आधी मस्त हे बनवते आणि खाऊन घेते. राजनंदिनीला मी लाडू खायला दिला होता, तर खाता खाते तिने घरभर सांडला होता आणि त्यामुळे मग मुंग्या झाल्या होत्या थोड्या. मग म्हणलं आपण फरशी एकदा पुसून घेऊयात. तर माझं आगारूचं जे स्पिन मॉप आहे तर त्यानेच फरशी पुसायला घेतली. याचे मॉप पॅड आहेत ना तर तसं ते खराब तर होत नाहीत, आता इतके दिवस मी वापरते. पण समजा चुकून झालेच, कुठे हरवले तर तुम्ही ऑनलाईन पुन्हा मागवू शकता. स्पेशली तुम्हाला पुन्हा मशीन मागवायची गरज नाही पडत. याचे मॉप पॅडसुद्धा स्पेशली वेगळे मिळतात. सध्या तर असं होतंय ना, थोडंसं जरी खायचा कुठला पदार्थ जमिनीवर पडलेला असला की लगेच त्या काळ्या मुंग्या असतात ना त्या जमा होत आहेत आणि त्यामुळे मला खूप वैताग येतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा असं काही चिकट वगैरे पडलं की लगेच फरशी पुसावी लागते आणि या स्पिन मॉपचा मला फायदा खूप होतो मग. आणि फरशी पुसल्यानंतर सुकायला पण जास्त वेळ लागत नाही, लगेच सुकून जाते. आणि हवं तर आपण याच्यावरती दुसरा एक पॅडचा जो सेट असतो तर त्याने ड्राय क्लीनसुद्धा करू शकतो. त्यानंतर समई जोडायला घेतली. माझ्याकडे समया नव्हत्या त्यामुळे मी नवीन विकत घेऊन आले होते आणि त्या कनेक्ट करायच्या होत्या एकमेकाला. त्याचे 3-4 पार्ट्स होते, सो ते असं छान मी कनेक्ट केला. आणि याचं डिझाईन तर मला ना खूप जास्त आवडलं. सकाळपासून इतकं बिझी शेड्यूल चाललंय माझं. आणि आत्ता भांडी घासते मी, जी दुपारची होती ती आत्ता घासते, कारण दिवसभर माझं शूटमध्ये गेलं. त्यानंतर एडिटिंग करून तो व्हिडिओ दिला मी ब्रँडला एका. आणि आता मी इथे, कारण म्हणजे ऑब्व्हियसली गणपती आहे, हे नको करायला होतं, हे काम घ्यायला नको होतं या वेळेवर, पण ते खूप दिवसांपासून पेंडिंग होतं. ऑलमोस्ट 1 महिना त्यांचा व्हिडिओ पेंडिंग होता आणि मला तो द्यावा लागला. ओके, आता भांडी घासून घेणार. त्यानंतर थोडंसं किचनमधलं जे काही साहित्य डब्यांमध्ये भरायचं ते भरून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरचं तर सगळं स्वच्छ करून मी आत्ताच ठेवलं आहे, कारण उद्या सकाळी होणार नाही आहे, खूप गडबड होणार आहे उद्या सकाळी माझी.
म्हणून मी वरचं सगळं क्लीन करून स्वच्छ करून आले. फक्त फरशी पुसायची आहे. आता असं होतंय की नाही, म्हणजे जरी मोठं घर आहे, राशनी ज्या ज्या खोलीत जाईल सगळीकडे पसारा करून ठेवते आणि त्यामुळे मग ते रोज आवरावंच लागतं सारखं. आता वाटतंय की छोटं घरच बरं होतं. तर आता त्या वरच्या 2 रूम सगळ्या स्वच्छ करून आले. आता काय डायरेक्ट वरती झोपायला जाईल, त्यामुळे टेन्शन नाही. खालचं आहे ते आता स्वच्छ करायला घेते. राजनंदिनी तर ऑब्व्हियसली तर झोपेपर्यंत खाली पसारा असणार, सो ती झोपल्यावरती सगळं आवरून डेकोरेशन करून मग झोपायचं आहे. असं सगळं गोंधळ चाललाय. आणि त्यात मला अजून थोडंसं मी स्किन केअर नाही केलं, काय नाही केलं, करायचं होतं मला. आता ते सुद्धा करून घ्यायचं आहे. तर चलो आता फटाफट भांडी घासून घेते. भांड्यांचा हा असा एवढा ढीग पडलेला आहे, तर ते आधी क्लीन करून घेते. मी काही इथे ठेवण्यासाठी वस्तू मागवलेल्या त्या अजून आल्याच नाहीत. मी मिशोवरून ऑर्डर केलेत, त्या अजून आल्या नाही, त्यामुळे थोडं रिकामी वाटतंय. बाकी चला फटाफट आवरून घेते. तर आता पटकन हे करून घेते, इथलं डेकोरेशन करून घेतो. नरेंद्र त्यांच्या एका हाताने आम्हाला थोडीफार मदत करतील. अजून काचा पुसून घ्यायचे, ते पण राहिलंय. अजून या काचा पण पुसायचे राहिलेत. राजनंदिनी हाताने सगळीकडे असे हे करते. आणि मला कुठे कमेंट केली होती की कर्टन लावणार नाहीये का म्हणून. तर लावणार आहे मी. आम्ही कालच गेलो होतो ना, कालच गेलो होतो कर्टनसाठी. पण ते म्हणले की आता तुम्हाला जसं पाहिजे ते सगळं म्हणजे मेजरमेंट हे ते जर बघायचं असेल तर तुम्हाला गणपती नंतरच भेटेल, आता शक्य नाही म्हणले. मी ठीक आहे म्हणलं, गणपती नंतर आता ते सगळं काम करून घेईन शिल्लक राहिलेलं. त्याचं आता पटकन डेकोरेशन करूयात. पहिलं हे जोड आम्ही खूप जुगाड केलाय. काही नाही का बसा. आम्ही किती काय मी त्यांना ते नवीन सर्कलमध्ये जे आले नवीन वाला, तर ते पण सांगितलेलं स्टँड आहे, मी त्याला डेकोर करू शकते. पण ते आम्हाला काल एक ठिकाणी दिसलं. परत नरेंद्रांच्या ह्याच्यामुळे खूपच गोंधळ झाला. परत मग म्हणलं ते लाकडं असतं ना, उभ्या लाकड काय म्हणतात त्याला, असं नाही नरेंद्र करायचं ते असं थोडी करतात. आयडिया, तुमची आयडिया दिसली मला. मग सगळं सांगतात आपण असं कसं ते असं ठेवून राहतंय. राजमध्ये असं ओढली तर खाली हे लाव. पहिला हे एवढे का आणल्यात मी बांधायला, बरं खाली कॉक लावते. हे कॉक लावून मग बांधते. कशाला, काय गरज नाही. हे कॉक लावून ह्यातनं दोरी घ्यायची आणि बांधायचं. आलं लक्षात, कारण ते सटकतंय हे ना. आलं का लक्षात? हे कॉक तेवढ्यासाठी आणल्यात ते. आलं का लक्षात? काय नाही प्रॉब्लेम. असं कर, जरा आडवं कर, नंतर उभं केलं चालतंय का? उभं करूनच करायला. काय झालं इकडनं पण टाईट कर, मला ते करता येईल. असं हा, असं जोड. ऍक्च्युली मी हे शूट साठी आणलं होतं, माझे शूट जे असतात ना त्याच्यासाठी. पण याचा चांगला वापर देवासाठीच होणार आहे पहिल्यांदा. म्हणजे मी अजून जास्त वापरलेलंच नाहीये. आमच्या राजनंदिनी पाहू शकताय छान सगळं रंगकाम केलंय, त्यामुळे आम्ही वेगळं रंगकाम नाही केलंय. तर इथे असं डेकोरेशन केलंय. नेमकं लाईट गेले, जसं जमेल तसं केलंय. माझ्या आईने. नरेंद्रनाथ तर ऑब्व्हियसली नाहीच करता येत होतं काय. आणि आमच्याकडे हे पण अवेलेबल, म्हणजे नवीन आणूच शकलो नाही काही डेकोरेशनसाठी. हे जे सगळं जुनंच आहे ॲक्च्युली. सगळं हे जे काही आहे ते डेकोरेशनचं राजनंदिनीच्या ह्याच्यासाठी आणलेलं ना, या माळ्या संक्रांतीला आणलेली ना.
पाईप तुम्ही आणलात की? होय, पाईप यांनी आणलेत. काय त्या 4 पाईपचं ते कौतुक आहे तर बाबा. आणि हे बाकी सगळं ना मी खूप जुनं आहे, 2-3 वर्षापूर्वीचं आहे बाकी डेकोरेशनचं साहित्य. आणि नवीन काय आणूच शकलो नाही. आम्हाला काल आम्ही एक ठिकाणी बघितलं पण ते पसंत पडलं नव्हतं. मग विचार केला की काल नाही, परवा बघितलेला काय? नाही सॉरी, कालच की संध्याकाळी. काल संध्याकाळी आम्ही बघितलेलं, ते काही पसंत पडलं नाही. म्हटलं आज जाऊन आणायचं, पण आज नरेंद्रना जमलंच नाही जाऊन आणायला ते. मग एकतर पाऊस, त्यात त्यांना गाडी चालवता येत नाही, इतकी गर्दी. म्हटलं असू दे, बाप्पा समजून घेईल. म्हणून मग आम्ही गेल्या वर्षीचं जे काही माझ्याकडे शिल्लक होतं म्हणजे जे होतं त्याच्यातच जसं जमेल तसं केलंय. होप सो पुढच्या वर्षी म्हणजे मी आधीपासूनच काहीतरी प्लॅन करेल. यावेळेस आमचं गणपती बसवायचं पण फिक्स होत नव्हतं या सगळ्या गोष्टींमुळे, की झालं तर सगळं व्यवस्थित होऊ दे, उगाच असा गोंधळ नको, काहीतरी चुकू नये असं एक मनात होतं. पण विचार केला की ठीक आहे, जे काही आपल्या हातून घडेल ते बाप्पा सगळं गोड मानून घेईल. म्हणून मी पण विचार केला की जसं होईल तसं करूयात. तर आता असं हे डेकोरेशन झालंय फायनली. आता उद्या बाकी सगळं तुम्हाला दाखवते पुढचं काय. तर व्लॉग बघायलाच तुम्ही रोज येतीलच व्लॉग. आज नदिनीला झोपवलं आणि माझ्या कामाला लागले. आता मी ना, माझ्याकडे दूध वगैरे फारसं नसतं जास्त, त्यामुळे ते तूप वगैरे घरी बनवणं याचा काही संबंधच येत नाही. आणि त्यात पिशवीतल्या दुधाला जास्त अशी काही साय येत नाही, त्यामुळे मी ते त्या भानगडीतच पडत नाही. मग इथे आमच्या इथे कपिल डेअरी म्हणून आहे कोल्हापूरमध्ये, तर तिथूनच तूप आणलं होतं. मला घरगुती तूप हवं आहे, पण ते काही मला भेटत नाही आहे कुठे जसं हवं तसं. त्यामुळे मग मी हे घेऊन आले होते. आता सणावाराला लागतंच कशाला ना कशा तरी. मग इथे पीठ वगैरे जे काही होतं गावाकडनं मम्मीने वगैरे दिलेलं. त्यानंतर आता सणावाराला काही ना काहीतरी साहित्य लागतं. आपण गव्हाची खीर करतो तर ते गहू हे अशा सगळ्या गोष्टीच घेऊन आलो होतो. मग त्या म्हणलं आपण डब्यांमध्ये भरून ठेवूया. आधीच्या फ्लॅटमध्ये ना थोडंसं स्पेसचं लिमिटेशन असल्यामुळे मला सगळे डबे अरेंज करून ठेवता येत नव्हते. आणि मग मी एकमेकांमध्ये डबे होते माझ्याकडे, पण ते एकमेकांमध्ये घालून ठेवायचे. आणि मग काही कंटेनर्स जेवढे जास्त रिक्वायरमेंट आहे तेवढे मग ते मी म्हणजे त्यामध्ये असं सगळं फिल करून ठेवत होते. पण आता स्पेस पण आहे, काहीच टेन्शन नाही. आधी मी म्हणजे मोठ्या एका डब्यामध्ये एक्स्ट्राचं सामान असं भरून ठेवत असायचं. आणि आता आहे जागा, तर मग म्हणलं सगळं व्यवस्थित आपण कंटेनर्समध्ये काढून ठेवूयात. दिवसभरापेक्षा ना रात्रीचं काम करायला मला जास्त आवडतं, निवांत एकटी. तुम्हाला कसं आवडतं नक्की सांगा कमेंटमध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. चलो बाय.